स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं आजचं जे अपडेट आहे ते अपडेट कटऑफच्या संदर्भातील आहे. सकाळी जो व्हिडिओ बनवलेला होता त्यात ओबीसी आणि ओपनच्या कटऑफ आपण सांगितलेलं होतं की गेल्या वर्षी कटऑफ किती होता. आपण सर्व विद्यार्थी कमी जागा येणार आहे म्हणून पॅनिक होतात, घाबरत आहात आणि जे ऍव्हरेजली मार्क्स असणारे विद्यार्थी मला आताही फोन करत आहेत आणि ते ज्यांना 120 135 मार्क्स आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की सर एवढ्या जागा कशा काय येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अपडेट आहात, परंतु त्यात आपण स्वतःचं डोकं लावून त्यावर विचार करायचा आहे. जे युट्यूबर सांगत आहे त्यावर विश्वास न ठेवता तुम्ही तुमच्या तर्कबुद्धीचा विचार करा. तुम्ही स्वतः शहानिशा करा आणि खरंच जागा वाढणार आहे का याचा विचार करा. 2019 ची भरती, 2022च्या भरतीचा, दोन्ही भरतींचा विचार करा आणि त्यानुसार जागा किती येणार आहेत आणि आता विद्यार्थी किती आहेत याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. 2,11,000 विद्यार्थी जेव्हा अर्ज करत आहेत त्यामध्ये 1,70,000 विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत आहेत. यात किती कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, म्हणजे कॉम्पिटिशन तुमचं त्याच ठिकाणी कमी झालेलं दिसत आहे. जागा वाढणार आहे. वारंवार जे काही येणारी परिपत्रक आहेत त्या परिपत्रकावरून आपल्याला समजून येत आहे की जागा या जर आपल्याला येत आहेत म्हणजेच या जागा रिक्त होत आहे, म्हणजे 31 मे पर्यंत होणाऱ्या ज्या काही भरती आहे जागा आहेत त्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलला देण्यात याव्या असं पत्र सुद्धा आयुक्तालयाचं पत्र आपल्याला आलेलं आहे. 14 तारखेचं ते पत्र, त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग एससी प्रवर्ग जे आहेत, आपण टोटल प्रवर्ग आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे मगाच्या व्हिडिओमध्ये. तर त्यात ओपनच्या जास्त जागा असणार आहे, ओबीसीच्या त्यानंतर कमी जागा असणार आहे, त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या जागा असणार आहे, त्यानंतर एससीबीसी, नंतर एससी एसटी, विजे, एसबीसी आणि एनटी अशा प्रवर्गाच्या जागा सिक्वेन्सली आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या जागा आपण पाहणार आहोत त्या जागा पाहणार आहोत एससी कॅटेगरीच्या. गेल्या वर्षीचा मेल फिमेलचा कट ऑफ किती होता आणि कट ऑफ हा जिगजॅग होता, एकच सारखा कट ऑफ हा संपूर्ण महाराष्ट्रभर लागलेला नाही. त्यामुळे आता सुद्धा प्राधान्यक्रम देताना किंवा जाहिराती येताना सुद्धा किंवा त्याचा अभ्यास करताना आपल्याला या गोष्टी गरजेच्या आहेत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही अपडेट जे असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देतोय. सोबतच तुमच्या मार्गदर्शनाची जबाबदारी म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स कुठे टाकायचं आहे, दुर्गम भागातला प्रिफरन्स, तुमचे मार्क्स किती आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमचं माध्यम कोणतं आहे, या सर्व बाबींचा विचार करून तुम्हाला आपण प्राधान्यक्रम द्यायचे सुद्धा सांगणार आहोत. कारण प्राधान्यक्रम देत असताना लिमिटेड जागा असल्यामुळं, कमीत कमी आपल्या जो लिमिटेड जागा असल्यामुळं आपण जे काही मार्क्स आहेत त्या मार्क्स मध्ये कसं आपल्याला सिलेक्शन होईल याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. तर जो एससी विद्यार्थी आहेत त्या एससी विद्यार्थ्याचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, एससी विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे हा गेल्या वर्षीचा कट ऑफ हा 116 पर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 116 जो कट ऑफ मी सांगतो आहे हा नगर जिल्ह्याचा आहे, जो अहिल्यानगर जिल्हा आहे आणि आता जुनं अहमदनगर आहे त्या जिल्ह्याचा हा कट ऑफ 116 कट ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे. धुळेचा सुद्धा कट ऑफ त्यात 123 धुळेचा कट ऑफ लागलेला होता. नंतर काही ठिकाणचा कट ऑफ जो आहे हा मेलचा 113 आलेला आहे आणि फिमेलचा सुद्धा 112 आलेला आहे. म्हणजे एससीचा जो कट ऑफ आपण संपूर्ण महाराष्ट्राचा बघितला तर झिगझॅग आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे कमी जास्त आपल्याला पाहायला मिळतं. तर नगर जिल्ह्याचा 113 दिसत आहे, पुणे जिल्ह्याचं सुद्धा आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यामधले 111 112 पर्यंत मेल फिमेलचा कट ऑफ आलेला आहे. मग जे आता जे विद्यार्थी 112 120 मार्क आहेत किंवा 115 मार्क्स आहेत ते विद्यार्थी घाबरण्यासारखं कोणतेही कारण नाही. विद्यार्थी मित्रांनो, जागा या जास्तच येणार आहे, त्याच्यासाठी काम सुरू आहे आणि बाकी इतर 2 भरत्यांपेक्षा आता जास्त ऍक्टिव्ह झालेले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहे. 1,70,000 विद्यार्थ्यांमध्ये नाही तरी 50 ते 60,000 विद्यार्थी हे काय आहेत, ऍक्टिव्ह आहेत. आणि प्रत्येक जिल्हा परिषदेला प्राथमिक असो, माध्यमिक असो, मग कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण असो किंवा संगीत असो, अशा विविध माध्यमांचे किंवा विविध जे शिक्षक आहेत, कला शिक्षक आहेत किंवा इतर शिक्षक आहेत, यांच्या सुद्धा या ठिकाणी जागा येणार आहेत. म्हणून त्यांचे पाठपुरावे, मंत्रालयामध्ये भेट किंवा इतर ज्या संघटना आता सध्या काम करत आहे त्या संघटनाच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे या ज्या जागा आहेत या जागा नक्कीच वाढणार आहे आणि त्यात आपला सर्वांचा फायदा होणार आहे. सर्वात कमी कट ऑफ जो आहे एससीचा तो कोल्हापूरमध्ये आणि पुणेमध्ये 111 112 कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळं एससी विद्यार्थ्यांनी घाबरण्यासारखं कारण नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की यावर्षी सुद्धा आपली वर्णी या ठिकाणी लागणार आहे. येणारा काळ हा डीएड किंवा बीएड झालेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षक बनण्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे. त्यामुळे ही जी माहिती आहे, ही अपडेट आहे, आपल्याला हे अपडेट कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या जे काही लिंक्स आहेत त्या लिंक्सवरती जॉईन व्हा, ज्या माध्यमातून माझ्याशी तुम्हाला संपर्क साधता येणार आहे आणि व्हॉट्सअपला बोलता सुद्धा येणार आहे. धन्यवाद.